कफापासून काही व्याधी निर्माण होतात, जसं आपल्याला माहिती आहे की सर्दी, खोकला, दमा हे सगळे कफाचेच आजार आहेत. म्हणजे बिघडलेला किंवा जास्त प्रमाणात झालेला कफ हा शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया ती उलटी वाटे, ह्याला आपण वमन असं म्हणतो. कफज व्याधींमध्ये म्हणजे कफ बिघडून किंवा कफ जास्त प्रमाणात झाल्यामुळं जे आजार होत असतात त्यासाठी वमन हे ट्रीटमेंट दिली जाते. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आजार येतात, तर जुनी सर्दी किंवा बऱ्याच लोकांना खूप दिवस टिकलेला खोकला, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आम्लपित्तासारखी तक्रार आहे. आता सध्या फास्ट लाईफ, एकूण बाहेरचं फास्ट फूड, रुटीन सगळं डिस्टर्ब झालेले आहेत. अशा वेळेस आम्लपित्ताचे किंवा पचनाच्या आजाराचे पेशंट आपल्याला समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. एखादा आजार होण्याच्या अगोदर तो आजार होऊच नये यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी उपक्रम केले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये मग आपण पंचकर्मांचा चांगला वापर करू शकतो. आणि मग त्यातलं वमन जे आहे हे आपण फेब्रुवारी-मार्च हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण सगळ्या निरोगी लोकांनीसुद्धा आपण हे वमन करू शकतो. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण सध्या डॉक्टर संतोष महाडिक यांच्याशी गप्पा मारतो आहे आयुर्वेद ह्या विषयावर. आयुर्वेदाचा पहिला भाग आपल्याला अतिशय आवडला आणि आपण तो चांगल्या पद्धतीने पाहिला आणि अनेक आपल्या सूचना, आपल्या नोंदीसुद्धा आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यानुसार आपण आपले पुढचे भाग आणि त्याची वाटचाल तशी सुरू ठेवणार आहोत. आयुर्वेदातल्या पंचकर्म ह्या उपायावर आपण बोलत होतो आणि पंचकर्म म्हणजे नेमकं काय हे मागच्या भागामध्ये आपण डॉक्टरांकडून ऐकलं किंवा डॉक्टरांकडून पंचकर्माची आपण सगळी माहिती घेतली. आता पंचकर्मातली जी काय गोष्टी आहेत किंवा जे काय करायच्या प्रक्रिया आहेत त्याच्या विषयावर आपण बोलणार आहोत. आणि त्यातली एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे वमन. म्हणजे पंचकर्म जे सुरू होतं ते वमनापासूनच सुरू होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे वमन नेमकं कुणी करावं, कसं करावं, कधी करावं, वमनाचे फायदे काय, वमनाचे तोटे काय, आणि वमन निरोगी माणसांनी करावं का, वमन हे ज्यांना आजार आहेत त्यांनी करावं का, निरामय जीवनासाठी वमनाचा फायदा काय, ह्या सगळ्या गोष्टींची किंवा ह्या प्रश्नांची उत्तरं आज आपण डॉक्टर संतोष महाडिक यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आरोग्यावर सांगू काही ह्या मालिकेअंतर्गत आपण हे सगळे भाग करतो आहे. डॉक्टरसुद्धा आपला बहुमोल वेळ देऊन आपल्याला त्या संदर्भात चांगली माहिती देत आहेत आणि उपयुक्त माहिती देत आहेत. ह्या माहितीच्या आधारे जर का उपचार घेतले पंचकर्माचे तर निश्चित आपलं जीवन हे निरामय होऊ शकतं आणि आजारी असलो आपण तरी आपल्या आजाराचं समूळ उच्चाटनसुद्धा होऊ शकतं. तर ह्या सगळ्या भागांचा, आरोग्यावरच्या आपण करत असलेल्या मालिकेचा, सिरीजचा आपण फायदा घ्यावा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी. म्हणजे ही मालिका ऐकल्यानंतर आपल्याला नेमकं काय उपचार घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला समजून येतील. तरीसुद्धा कुठलाही उपचार घेण्यापूर्वी आपण आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही उपचार करू नयेत असं आवाहन मी आरसपाणीच्या वतीनं करतो. आपल्याला ही सिरीज, आमच्या आरसपाणीचे पॉडकास्टचे भाग जर आवडत असतील तर आपण जरूर आरसपाणीचं मेंबर व्हावं, मेंबरशिप घ्यावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा, आम्हाला प्रोत्साहन द्यावं. त्यामुळं आपण आरसपाणीमध्ये आणखी नवनवीन प्रयोग करू आणि ज्याचा निश्चितपणे सामान्य रसिकांना आणि आरसपाणीच्या सभासदांना, मेंबर्सला मोठ्या प्रमाणावर भविष्यात फायदा होईल. तर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर महाडिक आहेत. नमस्कार डॉक्टर साहेब. आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मी जास्त वेळ घेत नाही पण सुरुवातीलाच तुम्हाला विचारतो की पंचकर्मातली वमन चिकित्सा म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदातलं तिचं महत्त्व काय? पंचकर्मांमध्ये वमन ही जी चिकित्सा आहे ही मुख्यतः कफ या दोषासाठी दिली जाते. कफ जेव्हा म्हणतो त्यावेळेस त्याच्याबरोबर अनुषंगानं पित्तावरतीसुद्धा त्याचं काम होत असतं. शरीरात ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये कफाचा डॉमिनन्स वाढतो किंवा आधिक्य जास्त होतं त्यावेळेस कफापासून काही व्याधी निर्माण होतात, जसं आपल्याला माहिती आहे की सर्दी, खोकला, दमा हे सगळे कफाचेच आजार आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून ही वमन चिकित्सा आपल्याला मुख्यतः दिली जाते. म्हणजे बिघडलेला किंवा जास्त प्रमाणात झालेला कफ हा शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया ती उलटी वाटे,
ह्याला आपण वमन असं म्हणतो. आता वमन प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? म्हणजे अनेकांना त्याबद्दल माहिती नाही, कारण हे शब्द असे आहेत की रोजचे प्रचलित नाहीत. नक्कीच. म्हणजे वमन म्हटल्यानंतर एकदम माणूस घाबरून जातो, काय भानगडे, काय माहिती वमन म्हणजे काय, असं माणसाच्या मनामध्ये येतं. आणि त्यामुळं वमन म्हणजे नेमकं काय आणि त्याची प्रक्रिया कशी करतात? काय आहे की मेडिकल फॅकल्टीमध्ये आपण जे नावं ऐकत असतो ही देखील आपल्या रुटीन नसतात. नसतात. म्हणजे कोलेलिथियासिस हे कुठं आपल्याला माहीत असतं, नाही नाही पण ते आपण आपला माइंडसेट बनवलेला आहे की हे शास्त्रीय नाव आहे. शास्त्रीय. हां, तसंच आयुर्वेदामध्ये देखील ही जी सगळी टर्मिनॉलॉजी आहे ही देखील आपली टर्मिनॉलॉजी आहे आणि त्यामध्ये वमन हे पंचकर्मातली एक प्रधान उपचार पद्धती आहे. आता ही प्रक्रिया म्हणजे काय, जरा पंचकर्मांच्या मधल्या ज्या इतर ट्रीटमेंट्स आहेत त्यामधलं वमन ही ट्रीटमेंट जरा थोडंसं करायला अवघड आहे. का तर ह्यासाठी थोडीशी अगोदर तयारी करावी लागते. हां, मग ती पूर्वतयारी काय लागते तर शरीराची तयारी करावी लागते. पहिल्यांदा आपल्याला मनाची तयारी करावी लागते की बाबा हो आपल्याला वमन करायचं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे त्याच्यामध्ये वमन सांगितलं असेल तर त्यापासून आपल्याला नक्की फायदा होईल. आता पुढं शरीराची तयारी. शरीराची तयारी करायची म्हणजे काय, तर आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की वमन हे शरीरातल्या बिघडलेल्या कफ आणि पित्तासाठी आहे. तर हे जे दोष आहेत हे दोष शरीरामध्ये, शरीर हे असंख्य पोकळ्यांनी बनलेलं आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो की सगळीकडे बारीक चॅनल्स आहेत सगळ्या शरीरामध्ये आणि ह्या चॅनल्समध्ये हे दोष ज्यावेळेस तिथं अडकून बसलेले आहेत किंवा त्यांनी ते चॅनल्स ब्लॉक केलेले आहेत त्यांना पातळ करून हे सगळे पातळ केलेले दोष कोष्ठामध्ये आणायचे आणि कोष्ठातून ते उलटी वाटे शरीरातून बाहेर काढायची, ही म्हणजे वमन प्रोसिजर आहे. त्यासाठी आपण जी तयारी करायचं म्हणतोय ती स्नेहन. पहिला टप्पा आहे तो स्नेहन. स्नेहन म्हणजे काय, तर शरीर संपूर्ण आंतरबाह्य स्निग्ध करून घ्यायचं आहे. ह्याला मी एक छोटी उपमा देतो की आपण सर्फ एक्सेलची जाहिरात बघतो बघा. हो हो. त्याच्यामध्ये तो मळलेला शर्ट तो त्या साबणाच्या पाण्यामध्ये बुडवतात आणि मग तो मळ असा विलग होतो. बरोबर. जस्ट लाईक दॅट तुमच्या शरीरात असलेले हे दोष शरीरातल्या पोकळ्यांपासून सुटे करायचेत, विलग करायचेत आणि ती प्रक्रिया म्हणजे स्नेहन. आणि ते पातळ करायचे त्यासाठी स्वेदन म्हणजे आपण त्याला शेक देत असतो. म्हणजे ह्या प्रक्रियेत काय केलं आता नेमकं, तर ही स्नेहन ही प्रक्रिया आहे. यामध्ये आपण त्या पहिल्यांदा रुग्णाची संपूर्ण माहिती घेतो, सगळं त्याचं केस टेकिंग घेतो, आधीच्या आजाराची माहिती घेतो, आत्ताच्या आजाराची माहिती घेतो आणि त्याच्या कोष्ठ परीक्षण केलं जातं आणि त्या कोष्ठानुसार आपण त्याला एक औषधी तूप किंवा साधं गाईचं तूप असं आपण सिलेक्ट केलं जातं आणि ते त्याला प्यायला दिलं जातं. तर हे साधारणपणे 3 दिवस किंवा 5 दिवस किंवा 7 दिवस त्या पेशंटच्या कंडिशननुसार ते ठरत असतं. ते जे आपण तूप देतो ते सकाळी उपाशीपोटी त्याला घ्यायला सांगतो आणि मग ज्यावेळेस त्याला भूक लागते त्यावेळेस त्याने आहार घ्यायचा असतो. असं सलग आपण 3 दिवस किंवा 5 दिवस करतो आणि त्याचं वेळोवेळी रोजच्या रोज परीक्षण करत असतो की ह्याचं शरीर आतून स्निग्ध झालं आहे का नाही. त्याची काही लक्षणं आहेत, ती लक्षणं आम्हाला दिसली की आम्ही ती प्रोसेस थांबवतो. त्यासाठी साधारणपणे 3 दिवस किंवा 5 दिवस, ॲव्हरेज साधारणपणे 5 दिवसाचा कालावधी लागतो. मग पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्यांना शेक देत असतो. संपूर्ण अंगाला तेल लावलं जातं आणि वाफेच्या साहाय्याने आपण त्याला शेक देतो. त्यामुळं हे जे विलग झालेले दोष आहेत हे अजून पातळ होतात आणि कोठ्यामध्ये यायला लागतात. वमन आपण ज्या दिवशी करणार आहोत, म्हणजे आता साधारणपणे 6वा किंवा 7वा दिवस आला, या 7व्या दिवशी आपण अगोदरच्या रात्री दोष अजून थोडेसे उचंबळून यावेत यासाठी एक विशिष्ट आहार आपण त्यांना सांगत असतो. तो आहार रुग्णाला घ्यायला सांगतो आणि मग 7व्या दिवशी आपण ॲक्च्युअल वमन नावाची प्रक्रिया त्या दिवशी आपण सुरू करतो. त्यामध्ये आपण पेशंटच्या आजारानुसार त्यांना काही औषधी काढे किंवा काही दुधांचा वापर किंवा काही वेळा उसाच्या रसाचा का वापर जेणेकरून जास्तीत जास्त ते द्रव्य पोटात गेलं पाहिजे आणि मग औषधांच्या साहाय्यानं ते पुन्हा परत बाहेर पडलं जातं. म्हणजे आपण ह्याला औषधी उलटी म्हणूयात किंवा आपण मेडिकली याला मेडिकल इमेसिस म्हणतात. ही प्रक्रिया म्हणजे वमन. आता त्याच्यामध्ये
प्रक्रिया किती चांगल्या पद्धतीने होती आहे ह्याच्यावरती बरंचसं अवलंबून असतं. म्हणजे काय, तर वमन ही प्रक्रिया चांगली झाली तर त्याची उत्तम शुद्धी झाली आहे का मध्यम शुद्धी झाली आहे का हीनशुद्धी झाली आहे ही त्याच्या सगळ्या लक्षणांवर आणि परीक्षणांवरती ठरत असतं. मग त्यातली उत्तम शुद्धी जर झाली की त्यानुसार पुढं वमनानंतरचा जो पुढचा 5-6 दिवसाचा जो खाण्याचा उपक्रम आहे ज्याला आम्ही संसर्जन क्रम म्हणतो, त्याच्यामध्ये आपण हलक्या आहारापासून आपल्या नॉर्मल आहाराकडे येत असतो. कारण वमन या प्रक्रियेमध्ये नाही म्हणलं तरी शरीर थोडंसं थकलेलं असतं, अग्नी थोडासा मंद झालेला असतो. तो पुन्हा नॉर्मलाईज होण्याकरता तो पुढचा 3 ते 4 दिवसाचा कालावधी आपण घेत असतो आणि ते म्हणजे त्याचं पोस्ट प्रोसिजर पार्ट ज्याला आपण संसर्जन क्रम म्हणतो. आणि साधारणपणे आपण 10व्या-11व्या दिवशी नॉर्मल रुटीनमध्ये येतो आणि मग त्यावेळेस तुमची पुढची काही उपचार असतील किंवा औषधं असतील ती आपण घेत असतो. म्हणजे साधारणपणे वमन या प्रोसिजरला आपल्याला एक 10 दिवसाचा तरी कालावधी हा काढला पाहिजे. आता कोणकोणत्या आजारात वमनाचा फायदा होतो, म्हणजे वमन नेमकं कुणी करावं, म्हणजे निरोगी व्यक्तीनं कधी केलं पाहिजे आणि ज्याला आजार आहेत तर कुठल्या आजारासाठी वमन सर्वात जास्त फायदेशीर ठरतं? आपण आधी पहिल्यांदा कोणत्या आजारात वमन उपयोगी पडतं हे पाहूयात. आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की कफज व्याधींमध्ये म्हणजे कफ बिघडून किंवा कफ जास्त प्रमाणात झाल्यामुळं जे आजार होत असतात त्यासाठी वमन हे ट्रीटमेंट दिली जाते. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आजार येतात, तर जुनी सर्दी किंवा बऱ्याच लोकांना खूप दिवस टिकलेला खोकला किंवा सर्दी खोकला आणि त्याच्यातून पुढं झालेला दमा, ह्या आजारांमध्ये वमन अतिशय छान काम करतं. कारण या सगळ्या आजारांमध्ये जर बघितलं तर कफाचं रेग्युलेशन जे असतं ते प्रॉपरली होत नाही. म्हणजे एकदम एक्सेस कफाचा स्राव होतो किंवा एकदम कफ ड्राय होतो. बरोबर. तर ह्याचं रेग्युलेशन होणं हे अतिशय आवश्यक असतं आणि ती प्रक्रिया आपण पहिल्यांदा स्नेहपान करून स्वेदन करून आणि चांगल्या रीतीने वमन केलं तर ह्या श्वसनाच्या मार्गांमधले जे आजार आहेत ह्याच्यामध्ये त्याचा उपयोग खूप चांगला होतो. तसेच काही पचनाचे आजार आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आम्लपित्तासारखी तक्रार आहे. आता सध्या फास्ट लाईफ, एकूण बाहेरचं फास्ट फूड रुटीन सगळं डिस्टर्ब झालेले आहेत. अशा वेळेस आम्लपित्ताचे किंवा पचनाच्या आजाराचे पेशंट आपल्याला समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यांना देखील वमन हे अतिशय उत्कृष्ट काम करतं आणि ह्या आजारांमध्ये त्याच्या मुळापासून जाऊन आपण ज्याला काम करणं म्हणतो ती प्रक्रिया ह्या वमनामधनं अतिशय चांगल्या पद्धतीने होते. त्याबरोबरच काही त्वचा विकार आहेत की जे बऱ्याच दिवसांपासून असतात. म्हणजे त्वचा हे विकार हे अतिशय चिकटपणे असतात आणि त्याला चिवटपणे औषध घ्यावं लागतं. तर ह्या त्वचा विकारांना केवळ मलम आणि पोटातनं औषधं हे न घेता आपण जर वमनासारखा जर शोधनोपक्रम केला गेला तर त्याचा फायदा चांगला दिसून येतो. आपल्याला सोरियासिसचे पेशंट सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात आणि ज्याच्यावरती खरोखरीच परमनंट क्युअर असं आत्ता नाही आहे. तर तो मॅनेज करणारा आजार आहे. तर या आजारामध्ये देखील आपल्याला वमन हे खूप चांगला रिझल्ट देतं आणि असं आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळतं. किंवा काही इन्फर्टिलिटीच्या केसेस आहेत, म्हणजे वंध्यत्वासारख्या केसेस आहेत की ज्याच्यामध्ये शुक्राणू कमी असणं किंवा आता स्त्रियांच्यामध्ये PCOD सारखी तक्रार आहे. या तक्रारींमध्ये देखील वमनाचा खूप चांगला फायदा होतो. किंवा काही मानसिक आजार आहेत की ज्याच्यामध्ये उन्माद अपस्मार म्हणून पूर्वीचे जे वर्णन केलेले आजार आहेत ह्याच्यामध्ये देखील वमनाचा फायदा चांगला झालेला दिसून येतो. तुम्ही वमन कोणत्या प्रकारे कशा ठिकाणी करताय ह्याला देखील फार महत्त्व ठरतं. म्हणून वमनाची व्यापकता खूप मोठी आहे कारण शरीराची एक मोठी शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळं एक बऱ्याच आजारांचं जर समूळ आपण ज्याला उच्चाटन करणं म्हणतो असं जे आहे ते वमनाच्या यातनं होतं. आता वमनाचा फायदा पुरुषांना ज्यादा स्त्रीला कमी असं काय असतं का सगळ्या माणसांना त्याचा जास्त फायदा होऊ शकतो किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा थायरॉईडपासून अनेक आजार असतात? नक्कीच. तर अशा काही आजारांवर ते प्रभावी ठरतं का? बेसिकली वमनासाठी स्त्री आणि पुरुष असा काही भेदाभेद नाही आहे. दोघांनाही त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांमध्ये खूप चांगला उपयोग होतो. आपण जर आयुष्याचे जर पार्ट जे करतो आपण की बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था,
तर बाल्यावस्थेमधल्या अगदी 1 वर्षाच्या अगोदरच्या मुलांसाठी नाही, पण त्या पुढच्या जी मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासारखा सर्दी, खोकला आणि रिपीटेडली त्यांना कफाच्या तक्रारी होत असतात, अशा ठिकाणी देखील छोट्या लघु वमन म्हणून आम्ही म्हणतो की काही औषधं आपण थोडीशी दुधामधनं देतो आणि त्यांना ते पिलं की पटकन उलटी होते आणि ते एकदम मोकळी होतात. तर या ठिकाणी सुद्धा त्या लहान मुलांनासुद्धा आपण छोट्या प्रमाणामध्ये वमन देऊ शकतो. त्यासाठी फार अगदी शास्त्रीय पूर्ण आयडियल वमनाची प्रोसिजर करण्याची काही गरज राहत नाही. अगदी जे 70-80 वर्षाची जी वृद्धावस्था आहे त्यामध्ये मात्र वमन देण्याचं आपण प्रयत्न करत नाही, कारण वमनासाठी थोडंसं शरीर बलाची आवश्यकता त्या ठिकाणी लागते. आणि मगाशी सांगितले त्याप्रमाणे की पंचकर्मातली तशी म्हणायला गेली तर थोडीशी हार्ड ट्रीटमेंट ही आहे. त्यामुळं स्त्री पुरुष असा भेदाभेद न करता आपण बाकी सर्व ठिकाणी आपण वमन हे देऊ शकतो. आता अनेक वेळा काही तज्ज्ञ म्हणजे जे योगा करतात किंवा आयुर्वेदाच्या अनुषंगानं मसाज सेंटर चालवतात किंवा अनेक लोक असे सल्ले देतात की मीठ पाण्याच्या उलट्यासुद्धा वमनाचाच एक भाग आहे. तर ते आहे का? मीठ पाण्याच्या उलट्या गुळण्या हा वमनाचा भाग आहे का? आता खरं आपण व्यवहारात बघतो असं बऱ्याच लोकांना अशी सवय असते की तांब्यावर पाणी प्यायचं किंवा तांब्यावर पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि प्यायचं आणि उलटी करायची. किंवा आपण योगशास्त्रामध्ये सुद्धा धवतीसारखे काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचं पाणी घेऊन उलटी करवत असतो. तर हे आहेत हे एक केवळ स्टमक वॉश या स्वरूपाचं आहे, म्हणजे केवळ स्टमकची शुद्धी करणं एवढाच त्यात भाग येतो. ती म्हणजे वमन प्रक्रिया नाही. वमन म्हणजे हे त्याच्यापेक्षा जास्त आहे, कारण वमनामध्ये आपण काय करतो आहे, शरीराची पहिल्यांदा तयारी करतो आहे. शरीरातले सगळे दोष आपण शरीरामधनं विलग करून कोठ्यामध्ये आणून आपण ते शरीरातनं बाहेर काढतो आहे. वमन म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर सार्वदेहिक शुद्धी आहे, संपूर्ण शरीराची शुद्धी आहे. आणि हे तुम्ही जे मगाशी मीठ पाणी आणि हे जे म्हणलात ही केवळ स्टमक वॉश आहे, हा त्यातला मेजर फरक आहे. आणि त्यामुळं स्टमक वॉशनी होणारा तात्पुरता रिलीफ आणि वमनातनं होणारी शुद्धी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तात्पुरता रिलीफ पाहिजे असेल तर तुम्ही मीठ पाणी प्या आणि त्याच्या उलट्या करा, आणि तुम्हाला दीर्घकाळाचा फायदा हवा असेल तर वमनच उपयोगी आहे. आता जे निरोगी व्यक्ती असतात किंवा तरुण व्यक्ती असतात असं आपण म्हणू की आज 40शीच्या आतले ज्यांना आजार शिवलेले नाहीत, तर त्यांनी वमन करावं का आणि कधी करावं? यामध्ये आत्ता सध्याचं आपण थोडीशी लाईफस्टाईलचा विचार करूयात. सध्या एकूण धावपळीचं जग, त्याच्यामध्ये आपण कधीही खातो आहे, कधीही झोपतो आहे, कधीही उठतो आहे आणि एकूणच सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपण म्हणून आता सगळीकडं त्याचा बोलबाला झालेला आहे. मग त्यामध्ये पुढं ब्लड प्रेशर येतं, मग त्यापुढं डायबिटीज येतात, मग पुढं हृदयरोग येतो. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ठीक आहे, आपण आहार सगळा करेक्ट केला, आपण व्यायाम चांगला केला, आपण योगासनं केली, हे जरी केलं तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये रोज शरीर हे झिजणार आहे, हे तर आपण टाळूच शकत नाही. त्याबरोबर तुमच्या शरीरामध्ये रोज मलिन घटकसुद्धा तयार होणार आहेत. ते मलिन घटक हे मलमूत्रावाटे बाहेर पडतात, हे शरीराने केलेली व्यवस्था आहे. पण त्याच्याही पलीकडं जाऊन आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये मलिन घटक येत आहेत, मग ते आपल्या आहारातनं असतील, विहारातनं असतील किंवा रोजच्या आहार्य द्रव्यच इतक्या प्रकारे बिघडलेली आहेत की मोठमोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकं आहेत, खतं आहेत, ह्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर शरीराची परिस्थिती आज अशी झाली की कचराकुंडीगत आहे. आणि मग त्याच्यातून मोठमोठे आजार, ही सगळी पार्श्वभूमीचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस एखादा आजार होण्याच्या अगोदर तो आजार होऊच नये यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी उपक्रम केले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये मग आपण पंचकर्मांचा चांगला वापर करू शकतो. आणि मग त्यातलं वमन जे आहे हे आपण फेब्रुवारी-मार्च हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण सगळ्या निरोगी लोकांनीसुद्धा आपण हे वमन करू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला त्या वैद्यांकडे जाऊन पहिल्यांदा आपलं परीक्षण केलं पाहिजे, केस टेकिंग घेतलं पाहिजे. जसं इतर आपण उपचारांमध्ये
तो पेशंट हा त्या वमनासाठी योग्य आहे का नाही हे बघणं आणि त्याचा निर्णय डॉक्टरांनी ठरवला पाहिजे की हा रुग्ण वमन द्यायचं का नाही, हा त्यासाठी योग्य आहे का नाही, हे त्यांनी डिसिजन घेतल्यानंतर आपण ती वमन प्रक्रिया करून घ्यावी. वमन करताना काळजी कुठली कुठली घेतली पाहिजे? वमनाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की मगाशी सांगितलं की जरा थोडीशी ट्रीटमेंट ही करायला हार्ड आहे. त्यामुळं वमनासंदर्भात सांगितलेले सगळे नियम, मग ती पूर्ण पहिली तयारी करणं म्हणजे तूप पिण्याच्या प्रोसिजरपासून ते वमन झाल्यानंतरचे आहारातले नियम सांभाळण्यापर्यंतचे हे सगळे जो कोर्स आहे हा कोर्स आपण चांगला वेळ देऊन केला पाहिजे. हा एक मुद्दा. नंबर 2, त्याचे सगळे सांगितलेले नियम आहेत हे जेवढे चांगल्या पद्धतीने आपण पाळू तेवढं वमन हे चांगलं होणार आहे आणि जेवढं वमन चांगलं होणार आहे तेवढे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत. आता ह्याच्या उपरांत जर आपण ते नियम नाही सांभाळले तर आपल्याला तेवढा त्याच्यातनं फायदा झालेला दिसून येणार नाही. नंबर 3चा मुद्दा की हे वमन करवून घेत असताना त्या विषयात चांगला अनुभव असलेल्या व्यक्तींकडनं ते करून घ्यावं आणि चांगल्या दर्जाचं करावं, तर आपल्याला अपेक्षित फायदे सगळे मिळतील. त्यामुळं वमनासंदर्भात सांगितलेले नियम, त्याची तयारी आणि त्यासाठी लागणारा वेळ हा रुग्णाने त्यासाठी काढला पाहिजे. हीच त्याची महत्त्वाची काळजी. आता तुम्ही नियम सांगितले, तर समजा जे नॉनव्हेज शौकीन असतात किंवा व्यसनी असतात तर त्यांना ते करायचं असेल तर त्यांना नॉनव्हेज सोडावं लागेल का, व्यसनं थांबवावी लागतील का त्या काळासाठी? आणि समजा ते व्यसनं करून नॉनव्हेज खाऊन सुद्धा वमन केलं तर फायदा होतो का? प्रश्न काय होतं आता नाही की लोकांच्या मनात असतं ना की अरे असू ते खा मटण, काय वमनच चाललंय ना, नाही काय होत, मला माहिती आहे त्यात नाही. असं बोलता बोलता होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की समजा एखाद्याला मी आता रोज दारू पितो समजा, किंवा मी रोज मटण खातो, रोज चिकन खातो, मासे खातो किंवा आठवड्यात 4 वेळा लागतातच, तर त्यांना ते खाऊन पिऊन वमन करता येईल का? आणि समजा नसेल खायचं तर आधी किती दिवस खायचं नाही आणि वमन होईपर्यंत किती दिवस खायचं नाही? म्हणजे आता ही ज्याची ती मानसिक तयारी असेल तोच वमनाच्या वाटेला जाईल. अगदी नक्की. वमन ही प्रक्रियाच अशी आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे आहार आणि अशा प्रकारचं वागणं हे चालणार नाही, म्हणजे वर्ज्य आहे. वर्ज्य. कारण का, ह्याच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन्स होतात ती खूप भयानक असतात आणि ती बघितली आहेत आम्ही. म्हणजे साधं आहे की वमन झालं, खूप छान वमन झालं आणि वमनानंतरचे जे पुढचे 4-5 दिवस आपण खाण्याचे नियम सांगतो ते जरी पाळले नाहीत तरी मोठा फटका बसतो. त्याचं मी एक दुसरं उदाहरण सांगतो की तुम्ही गाडी सर्व्हिसिंग करून आणलीत, त्या सर्व्हिसिंग स्टेशनने खूप छान तुमची गाडी स्वच्छ करून दिली, सगळं इंजिन ट्यून करून दिलं आणि तुम्ही ती गाडी त्यानंतर चिखलातनं पळवली, वेडी वाकडी पळवली, तर तो त्या सर्व्हिस स्टेशनवाल्याचा दोष नाही, हा तुमचा दोष आहे. म्हणजे तुम्ही शरीर शुद्धी करून घेतली, वमनासारखी एवढी छान प्रोसिजर केली, तुम्ही शरीर सगळं शुद्ध करून घेतलं आणि मग तुम्ही जर 5व्या दिवशी जर तुमचं आधीचं जर खाणं पिणं जर सुरू केलं तर त्याचा उपयोग काय? खरं आहे. म्हणजे कशासाठी आपण केलं, आपण कशासाठी करतोय आणि आपल्याला ह्यातनं काय अपेक्षित आहे हे जर आपलं आयडिया क्लिअर असेल तर हा प्रश्न येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे ज्याला सगळं शास्त्रशुद्ध पाळायचं आहे किंवा शास्त्रशुद्ध पाळण्याची ज्याची मानसिक तयारी झालेली आहे की बाबा मी वमन करणार आहे आणि त्याच्यासाठी जे काय लागणारे सगळे नियम आहेत, म्हणजे व्यसन वर्ज्य करणार, मी नॉनव्हेज वर्ज्य करणार, ही जर माझी मानसिक तयारी असेल तर त्यांनीच वमनाच्या वाटेला नक्कीच गेलं पाहिजे. नक्कीच दुसऱ्याने काय वमनाच्या वाटेला जाऊ नये. जाण्याचा अर्थ कारण इथं चुकीला माफी नाही आहे. या ट्रीटमेंट्समध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही आहे. म्हणजे उलटं सुद्धा काय होऊ शकतं. नक्की होतं. म्हणजे असे कैक अनुभव आम्हाला आहेत, पण असंही नाही आहे की ह्याचा फार मोठा बाऊ करावा. म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हणलात की मांसाहार करणाऱ्या पेशंटनी हे करावं का, तर त्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा आपण तूप पिण्याला सुरुवात करतो, याची तयारी करतो, तेव्हापासून आम्ही नियम सांगतो की रोजचा आहार हा पचायला हलका आणि सोपा पाहिजे. काय मग तसा तुम्ही घेतलात. असा एक पेशंट होता की पूर्ण नॉनव्हेज खाणारा असा चांगल्या पद्धतीचा, पण मी त्याला ह्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्यानं त्या व्यवस्थित
पाळल्या. आता प्रश्न असा आला की वमन त्याचं खूप छान झालं आणि आता त्याला पुढचं जे 3-4 दिवसाचा खाण्याचा जो एक कोर्स असतो, ज्याला आपण संशोधन क्रम म्हणतो, त्या दरम्यान काय करायचं. तर आम्ही इतर वेळेस मुगाचं कडण किंवा मुगाचं खिचडी अशा प्रकारचं सांगतो. शास्त्रामध्ये ह्या लोकांचा सुद्धा विचार केलेला आहे. आयुर्वेदाने मांसाहारी लोकांचा सुद्धा विचार केलेला आहे. अशा लोकांना तुम्ही आळणी सूप, मांसरस द्यावा. मुगाच्या कडणाच्या ऐवजी मांसरस द्यावा. मग पुढे जाऊन त्याला मांसरस सिद्ध अशी खिचडी द्यावी. म्हणजे आपण ज्याला आळणी भात असा म्हणतो, नॉनव्हेज सूप घातलेला, की त्याला त्याचं तृप्तता येते त्यातनं. तर त्याचाही विचार करून तशा प्रकारचं सांगितलं आहे. पण ह्या पेशंटच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस त्याला मुगाचं गडण मी सांगितलं की आता आपल्याला मुगाचं गडण प्यायचं आहे, त्यानं मला असं सांगितलं, अहो सर काय सांगताय तुम्ही हे, की म्हणजे मी एवढा तर्री आणि कट पिणारा माणूस आणि तुम्ही मुगाचं गडण सांगताय. मी म्हणलं, हे बघ तू एकदा पिऊन तरी बघ कसं वाटतंय. वमन चांगलं झालं होतं, सगळं शुद्धी चांगली झाली होती, आता भूक चांगली लागली होती. तुम्ही मुगाचं पडण प्या, नाही तर भाताची पेज घ्या. त्याला इतकी भूक चांगली लागली होती की त्याचा परत फोन आला की अहो सर मी आयुष्यात कधी मुगाचं कडण पिलं नव्हतं, पण हा पदार्थ इतका छान लागेल हे मला माहितीच नव्हतं. आणि मुगाचं कडण त्यानं त्या दिवशी पिलं आणि पुढचे 4ही दिवस तो मुगाचं कडणच पित होता. आणि तो म्हणला, मला तुम्ही एक अतिशय चांगला पदार्थ दिलात की जो मी माझ्या आयुष्यात पुढं कधीही मी विसरणार नाही. तर तो मनुष्य म्हणजे एखादी मांसाहारी व्यक्तीसुद्धा चांगला अग्नी झाल्यानंतर तुम्ही काय जे द्याल ते घेत असतो आणि त्याला ते चांगलं लागतं. तर त्यामुळे असं काही नाही आहे की मांसाहारी व्यक्तींना वमनाची प्रक्रिया अवघड जाईल, असं काही नाही आहे. आपण सर्व तऱ्हेने करू शकतो, फक्त नियम मात्र सांभाळले पाहिजेत. त्याच्यामध्ये मात्र कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही. वय तुम्ही सांगितलं नाही की कुठल्या वयापासून वमन केलं पाहिजे. आपण साधारणपणे म्हणजे आता मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वय वर्ष 10च्या मुलापासून ते वय वर्ष 75पर्यंतच्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना वमन दिलेली आहेत. त्याचं महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो रुग्णाचं बल, रुग्णाचा अग्नी, रुग्णाची प्रकृती, त्याच्यात असलेले दोष, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ह्या गोष्टींचा निर्णय घ्यावा लागतो. आणि तो निर्णय घेत असताना त्याला ते कसं उपकारक ठरेल, त्याला ते कसं फायद्याचं होईल, ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा विचार करणं आवश्यक असतं. आणि हे केस टू केस डिफर होतं. आता तुम्ही मगाशी फेब्रुवारी आणि मार्च असे 2च महिने वमनाचे सांगितले. तर हे 2 महिन्यामध्ये जास्त इफेक्ट होतो आणि इतर महिन्यांमध्ये जर ते केलं तर त्याचा फायदा होतो का नाही होत, किंवा थोडा होतो. प्रमाण फेब्रुवारी मार्चमध्ये केलं तर 100% फायदा, समजा एप्रिल मे मध्ये केलं तर 50% फायदा, जून जुलैमध्ये केलं तर 25% फायदा, असं काही टक्केवारी आहे का? फेब्रुवारी मार्च नसेल तर करूच नाही असं नाही आहे. आपण निरोगी अवस्था जेव्हा आहे, आपल्याला आजार झाला नाही आणि आपल्याला एक शरीरशुद्धी करून घ्यायची आहे, त्यासाठीचा तो कालावधी आहे फेब्रुवारी मार्च. ह्यामध्ये हा वसंत ऋतू आहे आणि ह्या वसंत ऋतूमध्ये नॅचरली शरीरामध्ये कफाचा डॉमिनन्स जास्त असतो आणि हा वाढलेला कफ हा शरीरातून बाहेर काढण्यासाठी ह्या सीझन हा अतिशय उपयुक्त ठरतो. इझी होतं, इझी होतं. आता इतर वेळेस आपण वमन करत नाही का, असं नाही आहे. आपण जर आजार तेवढा त्याची अवस्था तशी असेल, म्हणजे मला आठवते मी शिकत असताना ताराचंद रुग्णालयामध्ये धो पावसाचे दिवस होते, जून जुलैचा कालावधी होता आणि पूर्ण काळेकुट्ट आकाश होतं आणि वॉर्डमध्ये एक अतिशय बारीक असलेल्या स्त्री रुग्णा होती आणि तिला दम लागला होता. आणि आमचे सर आले आणि ते म्हणले की डॉक्टर महाडिक यांना वमन द्यायचं आहे आपल्याला उद्या सकाळी. तर आम्ही सगळ्यांनी विचार केला की बाबा एवढ्या अशा अवस्थेमध्ये कसं काय दिले, कारण ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. पण त्या रुग्णाची तशी अवस्था होती आणि आम्ही त्या दुसऱ्या दिवशी त्या पेशंटला एक सद्य वमन दिलं आणि तो पेशंट दुपारपर्यंत सेटल झाला होता, म्हणजे त्याचा दम सगळा कमी झाला होता. पण ती जी अवस्था ओळखण्याचं जे कौशल्य आहे ते त्या डॉक्टरांचं असतं आणि ती अवस्था बरोबर हेरून त्याप्रमाणे डिसिजन घेणं आणि त्या रुग्णाला चांगलं बरं वाटवणं हे त्या डॉक्टरांचं कौशल्य. वमनाविषयी आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण डॉक्टरांकडनं जाणून घेतलं.
तर वमनाविषयी जर प्रेक्षकांच्या काही आणखी प्रश्न असतील, म्हणजे मी माझ्या मनात होते तेवढे प्रश्न डॉक्टरांना विचारले, पण तुमच्याही मनात माझ्या प्रश्नांपेक्षा वेगळे प्रश्न असू शकतात, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये जर विचारले तर डॉक्टर स्वतः त्याला उत्तरं देतील आणि वमना संदर्भातल्या आपल्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण ते करू शकतील. कारण शेवट प्रत्येक प्रश्न विचारणं आपल्याला शक्य होत नाही आणि किंवा आठवतही नाही किंवा काही अडचण असते ती त्या रुग्णाला किंवा त्या माणसाला असू शकते की तो ते प्रश्न विचारू शकतो. आपल्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की आपल्या मनातील तो प्रश्न आपण डॉक्टरांना विचारू शकतो. आता आपण पंचकर्म ह्या सिरीजवर काम करतो आहे. भविष्यात आपण एका मागच्या एपिसोडमध्ये एका कमेंट बॉक्समध्ये कॅन्सरवर सुद्धा बोला अशी एक कमेंट्स होती. तसं कॅन्सरवर सुद्धा आपण एखादी सिरीज करणार आहोत. प्रत्येक आजार आणि आयुर्वेदाचा उपचार अशा अनुषंगानं आपण बोलणार आहोत आणि त्याचा लाभ सगळ्या रुग्णांना व्हावा असा आपला प्रयत्न असणार आहे. तर आज वमनाविषयी डॉक्टरांनी आपल्याला चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा भाग आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर मेंबरशिप घ्या आणि आरसपणे असाच वाढता राहावं यासाठी पाठिंबा द्या. धन्यवाद.